तर मग विलिनीकरणच होऊ द्यायचं नाही म्हणून हे सगळं घडवलंय का? अजितदादांचा हा सगळा प्रवास थांबवण्यामागे कुणाचा मोठा हात आहे याची सुरुक पवार साहेबांना होती का? दोन्हीची एक राष्ट्रवादी झाली आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादा जर काम करायला तयार झाले असले हे बाकीच्यांचं फार मोठं नुकसान झालं असतं. म्हणून या दोघांनीच काहीतरी षडयंत्र रचलं का असं शेवटचे 6 महिने वर्षभर का असे ना मुख्यमंत्री करायची इच्छा होती, पण त्यांना देऊ शकत नाही किंवा द्यायचं नाही किंवा दिलं गेलं पाहिजे याच्यासाठी 4 वर्ष जाऊ द्यावे लागतील. ब्लॅक बॉक्स मधून माहिती सत्य पुढे येऊ शकते आणि आताच्या प्राथमिक अहवालामध्ये तोच नादुरुस्त आहे अशा पद्धती. अजित पवार महाराष्ट्रातला एक मातब्बर नेता, परंतु त्यांचा विमान अपघात झाला, त्यांचा घात झाला, मर्डर झाला. काय झालं अजूनही अजित पवारांचं काय झालं 1 महिन्यानंतर कोणीही सांगू शकत नाही. शरद पवारांना सगळ्या गोष्टी माहित होत्या का? शरद पवारांना ही सगळी घटना होणार आहे ही कदाचित कल्पना होती की नव्हती? शरद पवार ज्यावेळेस मुंबईवरून अजित पवार इकडे पुण्यामध्ये येणार होते त्यावेळेस अजित पवारांना माहित होतं शरद पवार दिल्लीला आहेत आणि शरद पवारांना माहित होतं की अजित पवार मुंबईत आहेत, ते पुण्याला जाणार आहेत, तरी सुद्धा यांच्यात विसंवाद पक्षामुळे होता का कौटुंबिक नातं घट्ट होतं? सगळा संशय. कारण ज्यावेळेस पवार साहेब महाराष्ट्रात पुण्यात आणि बारामतीमध्ये आले त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा जाहीर केलं होतं की हा अपघात आहे, घातपात असण्याची कुठलीही शक्यता नाही. मग शरद पवारांना जर हे सगळ्या गोष्टी कल्पना होती तर मग रोहित पवार ज्या पद्धतीने आवाज उठवतायत की अजित पवारांचं काहीतरी बरं वाईट केलं गेलेलं आहे म्हणजे त्यांची हत्या घडवण्यात आली, शब्द जरी जड वाटत असला तरी ती वस्तुस्थिती आहे. आणि महाराष्ट्राला जे शब्द अपेक्षित नाहीत या विमान अपघातामध्ये दुर्घटनेमध्ये जो 1 महिन्यानंतर डीजीसीएचा जो प्राथमिक अहवाल आला त्याच्यामध्ये जे विमानतळाचा ट्रॅक आहे तिथून विमान भरकटल्यामुळे विमान अपघात झाला, भरकटलं, ते झाडावर आदळलं आणि स्फोट झाला अशा पद्धतीचं वर्णन केलं जातं. परंतु अमोल मिटकरी असतील किंवा रोहित पवार असतील यांनी वारंवार ज्या शंका उपस्थित केला किंवा त्यांना जे कोणी माहिती देत आहेत 6 लोक होती, 5च दिसत आहेत, 6वा कुठे गेला? जो वैमानिक आहे तो पूर्वी दारू पित होता, त्याच्यावर वेगवेगळे एलिगेशन्स आहेत, तरी त्यानं हे सगळं घडून आणलं का? किंवा खाजगी विमान आणि डीजीसीए या सगळ्या गोष्टीबद्दल अनभिज्ञ होतं का? खाजगी विमानाचा मालक जर आता विमानामध्ये झोपा काढत असेल तर त्याला दुसऱ्याची काहीच काळजी नाही, ही वस्तुस्थिती नाही का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर हे एकतर पवार आणि पवार कुटुंबाच्या आसपास फिरतायत किंवा ही महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात आहेत. 2 गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्राला या प्रश्नापासून बाहेर काढू शकतात. खर तर अजित पवारांचं कुटुंब सोडलं तर रोहित पवार किंवा शरद पवार, सुप्रिया सुळे यांची भूमिका, यांची भाषा ही कदाचित शाब्दिक दृष्ट्या थोडीशी वेगळी आहे. ठीक आहे, त्यांना राजकारण करायचंय, त्यांना लोकांमध्ये जे दुःख आहे ते समजून त्या ठिकाणी पावलं टाकायची आहेत. परंतु राज्य सरकार, त्यांची भूमिका, केंद्र सरकार, केंद्राची भूमिका ही सगळी विचार करायला लावणारी आहे. आणि मग अजूनही क्लिअर होत नाही. बघा, मी नेहमी सांगत असतो की कुठल्याही अपघाताचं किंवा दुर्घटनेचं किंवा एखादी घटना जर घडून आणण्याचा प्रयत्न केला, आज सगळे ठिकाणी
सीसीटीव्ही अंडर सगळ्या गोष्टी आज प्रत्येक ठिकाणी कव्हरेज आहे. म्हणजे सीसीटीव्ही अंतर्गतच सगळ्या गोष्टी निगराणीखाली असतात, कारण तिथूनच तुम्हाला एव्हिडन्स मिळतो. एकमेव दादाची केस अशी आहे की जिथं ते सीसीटीव्ही अजून डिस्क्लोज केलेले नाहीत, बाहेर आणलेले नाहीत. म्हणून हा सगळा संशय निर्माण होतो की हे सगळं जाणीवपूर्वक केलं जातंय की कुणाच्या सांगण्यावरून केलं गेलंय, किंवा लोकांना या सगळ्या गोष्टीत संशयास्पद ठेवायचंय. असं मी काही 3 गोष्टीवर चर्चा करणार आहे. त्या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि म्हणून मी आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करतोय. संतोष शिंदे ऑफिशियलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विनंती एवढीच आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि लोकांच्या मनातला संभ्रम आहे ते मी प्रश्न रूपात त्या ठिकाणी विचारतोय. उत्तर आपल्याला शोधावी लागतील, पण मी जे प्रश्न विचारणार आहे त्याच्यातच उत्तर जर दडलेले असतील तर मात्र याच्यातून सत्य बाहेर लवकर आलं पाहिजे, एवढंच. म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवारांचा अपघात झाला. आज राज्याचं अधिवेशन सुरू आहे अर्थसंकल्पीय. मागच्या आठवड्यामध्ये चर्चा थोडी प्रमाणात जरी झाली असली तरी शोकसभा आणि इतर गोष्टीमध्येच सभागृहाचे 8 दिवस निघून गेले. महत्वाच्या विषयावर अजून चर्चा झालेली नाही. राज्याचे सन्माननीय तत्कालीन उपमुख्यमंत्री होते, अर्थमंत्री होते, एक बडा महाराष्ट्राची विजन असणारा नेता होता आणि अशा नेत्याला अचानक अपघातामध्ये जावं लागतं आणि अख्ख्या महाराष्ट्राला नाही देशाला धक्का बसतो, ही साधी गोष्ट नाही. माझा पहिला प्रश्न आहे जो की सगळ्या लोकांच्या मनात आहे की दादा परत येतील, दादा परत येणार आहेत. माझं सुद्धा मत आहे, होय दादा परत येणार आहेत. मग दादाला लपवलंय कुठं? दादा गेलेत कुठं? दादांवर तर सगळे अंत्यसंस्कार झालेले आहेत. मग दादा येणार कसे? अजूनही सरकार, प्रशासन किंवा पोलिसाचे तपास अधिकारी, एसपी ग्रामीण किंवा पोलीस डिपार्टमेंट, गृह विभाग याच्यावर रोख बोलत नाही आणि ठोक काही सांगत नाही. जे पुरावे सिद्ध होतील, जे पुरावे हाताशी लागतील आणि याच्यामध्ये खरंच घातपात आहे का, याचे मूळ पुरावे जोपर्यंत समोर येणार नाही तोपर्यंत दादा तुमच्या समोर येणार नाही. त्याचं कारण असं आहे, या अपघाताची, घातपाताकडे जी काही प्रत्येकाची नजर जाते त्याचे पुरावे म्हणजेच दादा परत येणे, असं माझं ठाम मत आहे. त्यामुळेच गुन्हेगाराला शासन होऊ शकतं. पण गुन्हेगार जर विमानच चालवत असेल, त्याच्यातच बसला असेल, त्याला ज्याने इन्स्ट्रक्शन दिले असतील, या सगळ्या गोष्टी जर तपासायच्या म्हटलं, ब्लॅक बॉक्स सुद्धा संशयास्पद त्या ठिकाणी त्याचं सुद्धा नुकसान झालंय हे ज्यावेळेस आता समोर आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला पुरावे जर काही सापडणार नसतील तर दादा परत येणार नाहीत, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. दादा परत यायचे असतील तर मात्र खरं सत्य पुढे आलं पाहिजे, जे की येत नाही. माझा दुसरा प्रश्न आहे जो महाराष्ट्राच्या या सगळ्या प्रश्नांना अजून समरावस्थेमध्ये निर्माण करणार आहे, ते म्हणजे रोहित पवार ज्या पद्धतीनं प्रश्नांची सरबत्ती करतायत, पोलीस डिपार्टमेंट ज्या पद्धतीनं, बघा, पवार घराण्यातल्या व्यक्तीची तक्रार घेत नाही. कोण घेत नाही? पोलीस घेत नाही. कुठेही एखादी अन्याय, अत्याचार, दुर्घटना, काहीही चुकीची घटना झाली तर कुटुंबातले म्हणजे त्यांच्या रक्ताच्या नात्यामधल्या लोकांची पहिली तक्रार अपेक्षित असते. रोहित पवार काय बाहेरचे आहेत का? ज्या अजित पवारांच्या आसपास सगळ्या खात्याची, राज्यामध्ये सरकार अंतर्गत येणारी जेवढी डिपार्टमेंट आहेत त्या सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी अजितदादांच्या मागे गोंडा घोळत असायचे. का? तर चांगली क्रीमची पोस्ट किंवा ज्या काही गोष्टी असतील शासकीय, बदल्यांपासून कामांपर्यंत, त्यासाठी हे सगळे अधिकारी त्यांच्या बाजूने असायचे. अजितदादा गेल्यानंतर
पोलीस अधिकाऱ्यांची किंवा कुठल्याही डिपार्टमेंटची हिंमत कशी होते त्याच दादाच्या कुटुंबातल्या आमदार असणाऱ्या व्यक्तीला किंवा आमदार असणाऱ्या कार्यकर्त्याला की मी तुमची तक्रार घेऊ शकत नाही, घेणार नाही, जा तुम्हाला काय करायचं ते करा, असं इतकी हिंमत त्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये. मग माझा प्रश्न इथंच आहे की सरकार आणि त्यांच्या लोकांना असा काय संशय त्या ठिकाणी आहे, आपलं काहीतरी उघड होईल म्हणून फिर्याद घ्यायची नाही, त्याच्यावर तपास करायचा नाही. बघा, याच्यात दोन गोष्टी लपलेल्या आहेत या दुसऱ्या प्रश्नामध्ये. पहिला माझा मुद्दा आहे की दादांचा जर घातपात झाला असेल तर जे खाजगी विमान आहे आणि जे टेक्निकली जर प्रॉब्लेमॅटिकली होतं त्याच्यात जर म्हणजे प्रॉब्लेम होता किंवा अजून बरेच बाकीचे त्यांची विमानं जर अशीच तांत्रिक दृष्ट्या अनफिट असतील तर मग एवढा मोठा नेता त्या विमानातून प्रवास करतोय, मूळ त्याचे जे चालवणारे पायलट अचानक गायब होतात आणि जे रोहित पवारांनी त्यांच्या प्रश्नामध्ये संशय व्यक्त केलाय आणि मग डीजीसीए ला मागणी केली जाते की या विमान कंपनीवर, मालकावर आणि सगळ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे किंवा जे त्यांच्या मागण्या असतील ते. मग पोलीस तक्रार का घेत नाही? याचा अर्थ पोलीस सरकार या सगळ्यांची मिलीभगत आहे का? आणि राग कोणाला येतो? भारतीय जनता पार्टीच्या लोकांना. अरे रोहित पवार आहे, त्याच्या चुलत्याचं असं झालंय, बघून घेतील ना ते पोलिसाशी. सरकार म्हणून तुमची जबाबदारी आहे. तुम्ही जर धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असाल तर मग तुम्ही पोलिसांना सांगा ना की योग्य तपास करायला. पण सगळं संशयास्पद आहे. मग पहिल्या प्रश्नाशी निगडीत आहे की मग दादा परत येणार की नाही, तर त्यांचं घातपात झालाय हे वेगळं सांगायची गरज. आणि तिसरा माझा महत्वाचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातल्या लोकांना रोज वाटतं की आज ना उद्या दादा येतील, रस्त्याकडे त्या ठिकाणी डोळे लावून सगळे बसलेत. हे वास्तव आहे महाराष्ट्रातलं. लोकांच्या मनावर अधिराज्य करणारा नेता, गावखेड्याशी कनेक्ट असणारा नेता, महाराष्ट्राचं विजन असणारा नेता आणि खर तर राज्याचा मुख्यमंत्री एकदा होणं अपेक्षित असणारा नेता. संपूर्ण महाराष्ट्राची आणि त्यांची स्वतःची इच्छा होती की दादा एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजे. ते स्वप्न अपुरं राहिलं. ते स्वप्नच पूर्ण होऊ द्यायचं नाही म्हणून हे असं कुणी षडयंत्र घडवलंय का, हा मला पडलेला प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं? कारण तुमची कमेंट किंवा तुमच्या प्रतिक्रिया या प्रश्नावर फार गरजेच्या आहेत. त्याचं कारण आहे महत्वाचं. दादा म्हणजे समजा हे 5 वर्ष आहेत आणि असं गृहीत धरू की आत्ताचे सन्मान्य जे देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत, दादांना शेवटचे 6 महिने, वर्षभर का असे ना मुख्यमंत्री करायची इच्छा होती, पण त्यांना देऊ शकत नाही किंवा द्यायचं नाही किंवा दिलं गेलं पाहिजे याच्यासाठी 4 वर्ष जाऊ द्यावे लागतील. आणि कदाचित एकनाथ शिंदे साहेब सुद्धा म्हणतील की मला मुख्यमंत्री व्हायचंय किंवा त्यांचा जे काय ठरलं असेल समान वाटा किंवा 5 वर्ष भाजप, जे काय असेल ते, मला त्याच्याबद्दल काहीच म्हणत नाही कुणाला किती दिवस वगैरे काय. मग जर दादा त्या स्वप्नाने झपाटून काम करत असतील तर ते कुणाच्या डोळ्यात खुपत होतं, हा एक मला पडलेला प्रश्न आहे. म्हणून माझा इथं प्रश्न आहे, मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपमध्ये काही अडचण होती का अचानकच ही दुर्घटना घडली म्हणून समजा जरी इच्छा असली तरी दादांना मुख्यमंत्री पदापासून लांब राहावं लागलं? हे सगळ्यात मोठं दुःख उराशी बाळगूनच दादा नाहीत, हे महाराष्ट्रावर पडलेलं फार मोठं आघात आहे. आणि चौथा जो मला फार महत्वाचा वाटतो, दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार होतं, त्याच्या बैठका सुरू होत्या, त्या बैठका जोरात सुरू होत्या. वर्गमित्र असणारे अजितदादा आणि जयंत पाटील यांच्या कित्येक वेळेस बैठका, चर्चा घरी जेवण करताना सांगलीमध्ये घडल्या किंवा मुंबईमध्ये घडल्या जयंत पाटलांच्या घरी.
मग ते जर खरं असेल तर मग अचानक विलिनीकरणाची बातमी दिल्लीपर्यंत पोहोचली, विलिनीकरणाची बातमी मंत्रालयात पोहोचली, म्हणून कदाचित विलिनीकरण होऊ द्यायचं नाही म्हणून असं काही चुकीचं घडवलं गेलंय का? आणि मग जे पोलीस तपासातून पुढे येत नाही, जे विमान दुर्घटनेतून सत्य पुढे येत नाही, प्राथमिक अहवाल सुद्धा वेगळाच त्या ठिकाणी जो तकलादू मी कित्येक वाहिन्यांवर जे म्हणजे नौदलातले असतील किंवा म्हणजे एकंदरीत विमान दुर्घटनेवर ज्यांचा अभ्यास आहे ते सुद्धा म्हणले की ब्लॅक बॉक्स मधून माहिती सत्य पुढे येऊ शकते आणि आताच्या प्राथमिक अहवालामध्ये तोच नादुरुस्त आहे अशा पद्धतीची घटना जर सांगितली जात असेल तर मग विलिनीकरणच होऊ द्यायचं नाही म्हणून हे सगळं घडवलंय का? कारण दोन्हीची एक राष्ट्रवादी झाली आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादा जर काम करायला तयार झाले असले हे बाकीच्यांचं फार मोठं नुकसान झालं असतं. म्हणून या दोघांनीच काहीतरी षडयंत्र रचलं का असं मी नाही म्हणत आहे. अधिवेशनामध्ये सुद्धा लोक कुजबूज करतायत, मंत्रालयात सुद्धा लोक कुजबूज करतायत, महाराष्ट्रात सुद्धा लोक कुजबूज करतायत. एवढंच काय, तुम्ही सोशल मीडिया एकदा उचकटून पहा, कुठल्याही चॅनलच्या बातम्या या दोघांचे जर फोटो असतील, ती दोघं अजितदादांचे राईट हँड लेफ्ट हँड, एक राष्ट्रीय आणि एक राज्याचा नेता, त्यांच्या कुठलीही पोस्ट टाकू द्या, लोक काय प्रश्न विचारतात, इतर सोशल मीडिया, इतर इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या बातम्या, या सगळ्यांवर जी जनता प्रश्न विचारते, या लोकांना जी टार्गेट करते, तिथंच पूर्ण सत्य लपलेलं आहे, अर्ध सत्य सुद्धा नाही. या चार गोष्टी मला पडलेली प्रश्न आहेत. म्हणून अजितदादांचा हा सगळा प्रवास थांबवण्यामागे कोणाचा मोठा हात आहे याची सुरुक पवार साहेबांना होती का, याचं सुद्धा उत्तर खर तर साहेबांनी द्यायला पाहिजे. पण तेच एवढ्या धक्क्यात आहेत की उत्तर मिळणार कुठून. पण जे प्रश्न महाराष्ट्राला अपेक्षित आहेत ते अनुत्तरित आहेत, त्याचं उत्तर मिळत नाही, हे फक्त लक्षात ठेवा. जय शिवराय. कारण हे प्रश्न महाराष्ट्राला पडलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या हक्काचे प्रश्न महाराष्ट्रात चर्चेला नाही गेले तर कोण करणार. हा पण एक फार महत्वाचा मुद्दा आहे, हे लक्षात ठेवा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.